मालकाला उपाशी ठेवून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, मालकाला उपाशी ठेवून जर शिवजीला पाणी घालीत असेल, त्याला सर्दी होईल बाई तुझ्या पाणी घातल्यानं, पण तुझा उद्धार नाही. तू नवऱ्याला उपाशी ठेवून गेलीच. कारण काम करत असताना तत्व असलं पाहिजे. आम्ही संसारातली माणसं आहेत ना, आपण संसारातल्या माणसांना संसारातल्या जे नियम येतं ते पाळून परमार्थ केला तरी पोषक असतो. नातू शाळेत चाललाय, त्याची आई स्वयंपाक करायली. नातू शाळेत चालला, त्याची आई चपाती लाटायली, भाकरी करीत असेल, काय उपमा देत असेल, काहीतरी शिरा देत असेल, त्याला डब्याला द्यायचा. तर तितक्या वेळात आजीनं त्याचं दप्तर हुडकून द्यायचं, त्याचे सॉक्स द्यायचे, त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं, पेन्सिल कुठं खोलरबल पडलं असेल ते देऊन त्याची पिशवी भरून सोपनराव आजीनं मदत करायचं. पण माय त्याची स्वयंपाक करायली, पोरग दप्तर हुडकायला, आणि आजी तुळशीला येडे घालायली. आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर, त्याचं पेन्सिल आणि खोलरबल घरीच विसरलं. पोरग घरी आलं ना, आजी म्हणली काय झालं बाळ्या? काय नाही, माझं पेन्सिल आणि ती घरीच विसरली होती, पेपर कोराच गेला. तितक्यात मी भेटलो. काय करावं महाराज, माझ्या नातवाचं कसं होईल? म्हणलं काय नाही, मोठं झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कसं होईल तुझ्या नातवाचं? चांगलं होणार आहे, तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे. काय झालं महाराज? म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय, त्याची पेन्सिल करू लागली ना स्वयंपाक, तिला कळत नाही का? म्हणलं तुम्ही काय करू लागले? मी तुळशी लिडे घालू लागले. म्हणलं 56 हरिपाठ वाच. पण नातू शाळेत गेल्या वाच ना. त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का? मळणीचा बायला तर तू यात काय फरक आहे? फक्त त्याला गाठलंय म्हणून मळणीला चालला, आणि तुझ्या गळ्यात कासरा नसताना तू चाललीस, इतकाच फरक आहे. मला सांगा, अशा वाटुळीनं किती जरी महादेवाला पाणी घातलं, ह्यात सगळ्या म्हणतात बाळू महाराज लय चरचरे. आणि मी खरंच चरचरे ना, पण चुकीची चरचरी नसती. वागतोय तत्वात जिजा आणि बोलतोय कडक. वागणंही चोंभाळे नाही आणि बोलणंही नसन पटत. काही लोकांना देव पटत नव्हता, तर बाळू पटन हे कशा लक्षात घेता. येरविधी ठिवे दिली कवळे, ते चांदणी ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना, कावीळ झालेल्या माणसाच्या डोळे पिवळे होत असतात जिजा, आणि ज्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात. वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नसतात. मग चांदण्याला पिवळे म्हणणारे डोळ्याचा आजार आहे. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. अर्जुना, मला सुद्धा काही माणसं दोषी. आता दुर्योधन देवाला चांगलं समजित असेल का काकडे भाऊ? नाही. मग देव वाईट होता का? नाही. मग देवालाही वाईट म्हणणारी जनता होती ना, तसं बाळूलाही वाईट म्हणणारे आज नसतील का? शोन शक्य. विठाला विठाला कर्मणो कहनो गती. माणसाचा पुरुषार्थ कसा काम्यावर. राग येऊ देत जाऊ नका माझ्या माईंनो. याच्याकरता तुम्हाला कडक स्वभावात बोलतोय. हा जिजा, या देशातलं नाविन्यपूर्ण स्थान कोण असेल त्या देशातली स्त्री आहे. माझ्या माईंनो, पुरुषार्थ परमार्थ एखाद्या वेळेस चुकेल, कारण मुंगळे नीट चलतच नसतील. लाईनमध्ये चालतात कोण? मुंग्या लाईन सोडित नाहीत. तुमच्यावर एवढे बॉम्ब टाकतो याचा अर्थ माझा तुमचा राग आहे असा विषय नाही. त्याचं कारण सांगतो. या देशाची संस्कृती घडायची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही चुका करता कामा नये. मी जरी महाराष्ट्रात कीर्तन करीत असेल तरी माझ्या मुलाला किती वेळ देऊ शकतो काका मी? मोजका. तुम्ही सुद्धा बसलेली माणसं घरी किती वेळ देऊ शकतात? थोडा. सगळ्यात जास्त वेळ रामेश्वर कोण देऊ शकते? त्याची आई. म्हणून या देशाची स्त्री किमान 75% तरी सूत्रबाज असावा. नेम चुकता कामा नये. सगळा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. या देशाची मान जर उंचावली असेल तर कोणी? तुमच्यातली पद्मिनी नावाची स्त्री होऊन गेली. पद्मिनी नावाची स्त्री. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती, ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिचं शरीर वाटवण्यासाठी आलता. तिने नवऱ्याला सांगितलं, मालक तुम्ही काळजी करू नका, फक्त त्याला बैठकीत बोलत राहा. तो काही धनासाठी आलेला नाही, राज्यासाठी आला नाही, माझ्या शरीराचे धिंगडे उडवण्यासाठी आलेला आहे. आणि ती पाठीमागं गेली. 2700 कर्मचारी बायका होत्या. 2700 स्त्रिया होत्या तिच्या ताब्यात. 2700. तिचं नाव होतं पद्मिनी. सगळ्यांनी 5च मिनिटात एकत्रित केल्या आणि सगळ्यांना सांगितलं, आज राज्यावर बाजू तुम्ही वरी जाऊन बघा, चौकड उघड्या तलवारी आहेत. 1400 काहीतरी तलवारी उघड्या गडाच्या भोवताल होत्या, त्या किल्ल्याच्या भोवताल. आणि हा काही राज्य लुटण्यासाठी आलेला खिलजी नाही, माझ्या शरीराचे चोजले लुटण्यासाठी आलेला आहे. तर आता हा कुंड आहे, त्या कुंडात मी सरपण टाकले. त्या कुंडाला जोहार कुंड नाव पडलं. कधी कधी मोबाईलवर बटन दाबा चांगलं. ठीक आहे, मला भारीचा मोबाईल नाही, नसू द्या, पण तुम्हाला आहेत ना. तुमच्या नातवाला सांगा, तुमच्या लेकीला सांगा, मुलाला सांगा, ते चरित्र काढायला लावा, पद्मिनीचं चरित्र काढायला लावा, लक्षात येईल. आणि तिने सगळ्यांना सांगितलं की या शरीराला, पवित्र शरीराला त्या खिलजीचा हात लागू नये आणि चंद्र सूर्य तोपर्यंत हिंदुत्वाच्या स्त्रीला कलंक लागू नये, म्हणून या कुंडामध्ये सरपण टाकून मी जाज जोहार करून घेणार.
त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. 2700 मधल्या 22 स्त्रिया बाजूला सरकल्या, काम करणाऱ्या 2200 स्त्रिया. त्यांनी सांगितलं, मालकीनबाई तुमच्या शरीराला वाटवण्यासाठी खिलजी आला, पण त्याच्यासोबत हजारो सैन्य आहे. हे हजारो सैन्य आम्हाला सोडणार नाही. मग तुमच्या सानिध्यात राहणाऱ्या सुद्धा आम्ही किती पवित्र आहेत. 2701 तिने आधी उडी टाकली आणि या 2700 बायकांनी त्या कुंडात जोहार करून घेतलंय. ह्या देशाची मान इतकी उंचवली, त्याच्यातले तुम्ही आहात, त्याच्यातले तुम्ही आहात. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाने दखल घेतली. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची श्रेष्ठ संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. मी कधी सांगत असतो, बायकांनी महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पडत जा. अजय लबडे नावाचा एक गरजा महाराष्ट्र चॅनलवाला पोर आहे, त्यानं मला सांगितलं, बाबा तुम्हाला कमेंट आली, काही बायका म्हणल्या आमचा नवरा पाया पडून घेण्याच्या लायकीचाच नाही, त्याच्या पडावा कसं, ही तुम्हाला कमेंट आली. आता मला तर काही मोबाईल नाही, काय टाकायची असेल टाकी जा. तर ते म्हणलं आमच्या परिसरातल्या बायका आहेत त्यांनी टाकली. आता इथं कीर्तन, तिथं शंका, राजूर गणपतीत शंका दूर केली की नवरा नालायक जरी असला तरी पाया का पडा. त्याचं कारण सांगतो. नवऱ्यानं नालायकपणा केल्यावर जर बायकोनं नालायकपणा केला तर दोघंही मारताल, त्याबद्दल काही दुमत नाही. पण परिणाम काय होतो माहिती आहे का, तुमच्यापासून निर्माण झालेल्या निष्पाप वासरांचा उन्हाळा होतोय. तुम्ही जन्माला आणलेली जी लेकरं आहेत का, हे निष्पाप वासर आहेत, निष्पाप वासर आहेत. नवऱ्याच्या, माईच्या बापाच्या नालायकपणामुळं त्या दोन्ही निष्पाप लेकरांचा, तुम्हाला किती मुली असतील, किती मुलं असतील काय, या निष्पाप वासरांचा उन्हाळा होऊन जातो. म्हणून शास्त्र असं सांगतं की मुंगळ्यानं जरी लहानपणा नाही घेतला तर मुंगीनं घ्या. नवरा जरी नालायक वागला तर पत्नीनं लहानपणा घ्या. आणि त्या लहानपणात महाराज पक्षीन जशी आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते, आईसुद्धा लेकरांना मोठं करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते वडील होते, कृपा काय होती, आधार तर आईचाच होता, आईचाच होता, आईचाच होता. महाराज या देशाचा राजा घडवला, आईनं घडवला. धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप घडवले, आईनं घडवले. महाराज किती मोठा पुरुषार्थ आहे तुमच्यातला. म्हणून तुम्ही लहानपणा घ्या, आपल्या बाळांसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलीसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलासाठी घ्या. पडा पाय, एक न एक दिवस त्याला लाज वाटेल. नाही वाटली तरी तुमच्या करुणपणाची लाज विटीवरच्या मालकाला वाटेल आणि तुमच्या लेकरांचा संसार बरा करीन. याच्याकरता लहानपणा घ्या म्हणतो. मी काय तुमच्यावर बॉम्ब टाकीत नाही, मी पुराण पाहून सांगतो. कारण बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे, माणसाचा सर्वात मोठा देव आपले आईवडील आहेत. असो, त्या शिवजी कासारानं सांगितलं, या महिलांचा हाताला स्पर्श करत असताना माय, बहीण आणि लेक म्हणलो याचा पुरुषार्थ प्राप्त झाला. मला तुकोबारायसारखा महात्मा सापडा. कर्मनो गहनगोती त्याच कीर्तनात त्याच दिवशी शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला. शिवजी कासाराच्या पत्नीने मुलगा खांद्यावर घेतला आणि तुकोबारायच्या कीर्तनात येऊन बसली. आपटीला नाही, हे चूक शब्द आहे बरं, नाही, कारण ती एका वारकऱ्याची पत्नी होती, असं चूक करणार नाही. कधी कधी एक दोन कीर्तनकाराच्या मुखारविंदातून ऐकलं, तिला कोण्या बायकांनी लावून दिलं, तिनं पोरगं खांद्यावर घेतलं, तुकोबारायच्या कीर्तनात पोरगं आपटून दिलं. कशी आपटीन महाराज, मेलेलं जरी असेल तरी पोरगं आहे, मेलेली जरी असेल. महाराज सात्विक माणसं गाई वासराची, बैलाची सुद्धा अंत्यविधी चांगली करतो, घोड्याची सुद्धा आपण केली भाऊ, बैल सुद्धा, गाय सुद्धा. महाराज काही काही लोकांनी कुत्र्याच्या सुद्धा अंत्यविध्या चांगल्या केल्या, कारण जीवनभर त्या कुत्र्यानं वाडा सांभाळलाय. तर पोटच्या लेकराला काका ती आपटून कशी दिली, ती माय ना, माय ती. म्हणजे आमच्याही लोकांना भान असल्यासारखं बोललं पाहिजे. परिणाम काय होतो माहिती आहे का, ठीक आहे तितकं बोलून जातो आपण, पण याचा परिणाम नंतर घडतो. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ताचा चुकला कोटी मरतील. महाराज या जिजा अशा बायका आहेत, एखाद्या वेळेस नवऱ्याचं ऐकायचं नाही, पण आम्ही सांगितलं की ते ऐकत आहेत. मग आम्ही जर चुकीचं बोलून गेलो ह्या जर ऐकत राहिल्या आणि परिणाम उद्या सुनानं केला, नातवानं केला, नातीनं केला, नातानं केला, तर याचे परिणाम उलट होत असतात आणि धर्म मातीत जात असतो. याचं पाप महाराज किती भोगल ते नंतर सोडून द्या, पण लोक किती वाम मार्गाला जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे चुकीचं बोलायचं नाही. खांद्यावर मुलाचं प्रेत घेतलं, तुकोबारायच्या कीर्तनात बसली. त्यावेळेला एवढी गर्दी तुकोबारायच्या कीर्तनाला नव्हती, कारण काळ तसा नव्हता आकाश महाराज. आणि मांडीवर पोरगं घेतले, डोकं मांडीवर आहे, शरीर खाली आहे, मोठं पोरगं होतं, थोडंसं रडू लागली. शेजारणीने विचारलं, बाई रडता कशा करता, काय नाही म्हणे, माझा मुलगा मरण पावला. मग मेलेला मुलगा इथं कसा आणला, याच्याकरता आणला बाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेली जी व्यक्ती आहे ते या मुलाचे बाबा आहेत, त्यांना सांगायचं आहे आपला बाळ गेलाय. मी सांगू का तुकोबारायला कीर्तन, नको म्हणे. मी कीर्तनं तुकोबारायची ऐकली, माझ्या मालकानं ऐकली, पण माझ्या मुलाला ऐकायला जिवंतपणे योग आला नाही. मेल्या का होत नाही त्याच्या अंगावर तुकोबारायची शब्द सुमनं पडतात.
शब्दाची सुमनं पडतात, त्याच्यापेक्षा अजून काय निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि तुकोबारायला महाराज हे सगळ्यांना कळतं, त्या अर्थी तुकोबारायला का कळत नसावं. तुकोबारायने डोळे झाकले, विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, ज्यांना आयुष्यभरात स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणाला, बरोबरीच्या स्त्रीला बहीण म्हणाला आणि कमी वयाच्या स्त्रीला लेक म्हणाला, असा जर ज्याचा वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ असेल आणि त्याचा एवढा मोठा गोड भक्तीतला पुरुषार्थ असून माझ्याच कीर्तनात त्याच्या पोराचं प्रेत पडावा, देवा मी सुद्धा वाम आहे का रे. महाराज विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनात तुकोबाराय बोलत होते, तेवढ्या अवकाशात झोपीतलं उठावा असं मेलेलं पोरगं उठतं, आईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग. महाराज किती मोठा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विठोबार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची वाणी जर अपुरी पडत असेल तर त्या अर्थी संत किती मोठे असतात. तुकोबारायची वाणी किती पवित्र आहे, संत किती मोठे. मी जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, भगवान शिवशंकरांच्या चरणी नतमस्तक होतो. 5 पर्वण्यापैकी आजची एक पर्वणी आहे. उत्तमोत्तम शिवरात्री. 5 पर्वण्या, उपवास 24 सांगितले आणि 5 पर्वण्या 29 उपवास वारकरी संप्रदायाने ज्ञानोबाऱ्यांनी सांगितले आणि एक उपवास सांगितला अर्ध, एक टाइम जेवून. बाकी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकही उपवास सांगितलेला नाही. फक्त 29 उपवास पूर्ण एकादशी सारखे करायचे आणि एकच उपवास असा आहे तो अर्ध उपवास म्हणजे सोमवार. अशा 30 उपवासाच्या व्यतिरिक्त एकही उपवास असा ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज एकाही संतांनी याच्या व्यतिरिक्त उपवास सांगितला नाही. तुम्ही किती धरीत असताल ते तुमच्या मनाचा मोठेपणा असेल किंवा मूर्खपणा असेल. विठाला त्यापैकी आजचा जो उपवास आहे शिवरात्रीच्या बाबतीत उत्तमोत्तम शिवरात्री असा शब्द महाराजांनी वापरला. आजचा तो पर्व काळ आहे. प्रत्येकाला आजचा उपवास, एखादा आजारी असेल व्याधिग्रस्त असेल असा जर सोडून दिला तर मराठवाड्यामध्ये शिवरात्र नाही असा हिंदूच्या कुळात माणूस सापडणार नाही. विठाला अशा या शिवरात्रीच्या पर्व काळावर दरवर्षी ठरल्याप्रमाणे दिव्य असं सुंदरसं मंदिर आहे. ते मंदिर देवादिदेव भगवान शिवशंकरांचं आहे. अशा भगवान शिवशंकराचा शिवरात्री पर्व काळातला उत्सव आदरणीय सोपानरावजी बिडवे, त्यांचं नाव पूर्ण असं लिहून द्या का कागदावर, सोपानराव उद्धवरावजी बिडवे, त्यांच्या वतीनं आजचा हा शिवरात्रीचा उत्सव आहे. आणि या परमपावन उत्सवात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी लहानशा गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय, ते माझं परम भाग्य आहे. या 5-7 कार्यक्रम असल्यामुळं मला त्यांनी फोन केला, भाऊंनी 4-5 ठिकाणी जावं लागणार आहे. तर ते काही कीर्तनातून उठत नाहीत, पण योगायोग 5-6 ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं त्यांना जावं लागत आहे. मी तसं फोनवरही तुम्हाला सांगितलं.
जे करायचं ते लगेच मग करा करा लगेच. हो. त्यांनाही गडबड आहे. घ्या. आदरणीय माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आमचे मार्गदर्शक बबनरावजी भाऊ लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त व महाशिवरात्रीचं औचित्य साधून श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन सेवा आज सुरू आहे भाऊच्या वाढदिवसानिमित्त. तरी मी महाराजांची परवानगी घेऊन माफी मागून भाऊंचा इथं सत्कार करण्यासाठी मी मराठा उद्योजक या भाऊ जे सुपान भाऊ आहेत त्यांचे वडील उद्धवराव बिडवे, बाबासाहेब बिडवे, आबासाहेब बिडवे, नारायण भाऊ बिडवे, सरपंच गोपाळ भाऊ बिडवे, आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज बिडवे, श्री हरिभक्तपरायण तुकाराम महाराज बिडवे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचा सत्कार करावा. शाल चला असं पुरे आता. विठाला 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 15 मिनिटं आहे वेळ चालते. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायाच्या वाणीचं माप काढायची कोणाची माय आली. किती उंच वाणी असेल ती. हरिभजनी हे ढवळिले जग. मोबाईल नव्हता, कम्प्युटर नव्हते, टीव्ही नव्हता, तरी महासत्ता असणारा देश अमेरिकेपर्यंत तुकोबारायांनी संप्रदाय नेऊन घातला. आता सगळं चालू आहे तरी 25% गाणे आहेत कीर्तनात. एक जण म्हणे अमेरिकेत संप्रदाय कसा जाईल. तू तितकं वाचिलच नाही सोमळ्या, तुला काय माहिती आहे. कारण पद्मश्री शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेले. हा तुकोबारायचा पुरुषार्थ आहे जिजा. हा ज्ञानोबारायचा पुरुषार्थ आहे. शंकर बापू आपेगावकर एका काळ्या मातीत लहानशा खेड्यात जन्माला आलेलं वारकरी संप्रदायातलं गोडसरत्न, जिथं अमेरिकेत ज्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो ते तुकोबारायचा प्रसाद आहे. तो ज्ञानोबारायचा प्रसाद आहे. बापू ज्या वेळेला विमानतळावर उतरले त्यावेळेला बापूंच्या हातातला पकवात घेण्यासाठी हजारो माणसं धावले असतील. दिला नाही पकवात. वेगात सांगतोय. परत येताना विमानतळावर कार्यक्रम आटपल्यावर सोडताना पत्रकारानं प्रश्न केला, गुरुवर्य बापू तुम्ही आमच्याकडे पकवात का दिला नाही. बापूंच्या डोळ्याच्या कडावल्या झाल्या आणि विमानतळावर वाक्य वापरलं पत्रकार दादा, अरे आयुष्यभर पकवात खांद्यावर घेतला म्हणून तर अमेरिकेनं मला बोलवलंय. किती भक्तीचा सुगंध आहे वारकरी संप्रदायाचा. महासत्ता देश असणारा अमेरिका तिथपर्यंत वारकरी संप्रदायाच्या लहरी नेऊन पुरवल्या. या विश्वाच्या पाठीवर तुकोबारायच्या बाबतीत आणि छत्रपतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर महासत्ता असणारा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. एवढा संप्रदाय विश्वभर पोचवला. त्या तुकोबारायची वाणी किती पवित्र असेल. आपल्या जिभेनं फार काय झालं तर एखाद्या दुकानावरून खताड गिताड उधार भेटन. गड्याला सांगितलं जा मग नाव सांग दुकानदाराला, तितकं देईल. पण दुकानदार हलणार नाही.
1,00,000-2,00,000 रुपयाचं देईन पण हलणार नाही. महाराज तुकोबरायच्या वाणीनं यम हालत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. एक पुरावा ऐका न भाऊ, तुम्ही जा, तुम्हाला 2-4 कार्यक्रम येतं, 10 मिनिटात एक सांगतो पुरावा. बाकीची काळजी करू नका, कीर्तन कमी करत नाही. मला संध्याकाळी कीर्तन आहे. योग असा आला ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यम थरथर कापतोय. त्या नावात किती ताकद असेल. आपलं नाव जरी मोठं असलं, आप गए दुनिया डूब गई. आपल्या पश्चात आपल्या नावाचा काय विषय. फार काय झालं तर आपली पोरं धोरणात तीर्थवरक पुण्यतिथ्या करतील. धोरण संपल्या आपले पोट्टेही पुण्यतिथ्या करीत नाहीत. एक जणांनी बापास समाधी रानात केली, रानचान भाषाला ऐकलं, त्याने ते बेजेशिबी लावून समाधी खांदून फेकून दिली. कितीक दिवस राहील. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तुकोबारायच्या नामाचा प्रकाश आहे. नुसता यम थरथर कापत नाही तर यमाल